बॉस चषक 2026 या स्पर्धेच्या दिशेने आम्ही जातोय. प्रत्येकाला उत्कंठा लागली होती आणि आता आम्ही या उद्घाटन मॅचच्या दिशेने देखील वळतोय. आजच्या दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील आपण पाहतो तुल्यबळ संघ बॉस चषक 2026 मध्ये खेळ करतायत. त्या सर्वांसाठी नियमावली आम्ही सांगतोय. जे झेंडे लावलेत भगवे झेंडे त्याच्या पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची 1 रन असेल याची देखील नोंद घ्या. आणि प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघासाठी आम्ही एक रिव्ह्यू देतो. तो रिव्ह्यू तुम्ही बीमरसाठी वापरणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि व्हाईट बॉलसाठी देखील तुम्ही वापरू शकता याची देखील नोंद घ्या. एका इनिंगमध्ये एक रिव्ह्यू जो तुम्ही वापरू शकता याची देखील नोंद घ्यायची. जर तो रिव्ह्यू लॉस झाला तर तो तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर तो मुवमेंट तो क्षण कॅमेरामध्ये कॅप्चर झाला नाही तर ऑनफिल्ड डिसिजन आम्ही कंटिन्यू करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. भावा शिवा जाधव बॉस चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचा कॅमेरा देखील आम्हाला पाहायला मिळेल. समोरचा कॅमेरा देखील पाहायला मिळेल. एक ऐतिहासिक आयोजन आणि आयोजनाची अंमलबजावणी येणाऱ्या 3 दिवसामध्ये बॉस चषक 2026 या स्पर्धेची आपण पाहतोय. पहिली मॅच उद्घाटनीय मॅच स्वराज 32 शिराळा विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळते पाटण वॉरियर्स ब संघ. प्रत्येक संघाला आम्ही सूचना देऊ. जर कोणते नियम माहिती नसतील तर पंचांजवळ जा, नियमांची शहानिशा करा आणि तदनंतर मॅचला सुरुवात करा. बॉस चषक 2026 या स्पर्धेची पहिली ओपनिंगची उद्घाटनीय मॅच स्वराज 32 शिराळा विरुद्ध टीम पाटण वॉरियर्स ब. दोन्ही संघाचा 12th मन असेल आपल्या जवळ अवेलेबल तर पाठवून द्या नाव नोंदणीसाठी. जाऊयात मॅचच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात. आमचे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या साक्षीने त्यांच्या निरीक्षणाखाली बॉस चषक 2026 च्या पहिल्या मॅचला आम्ही करतोय सुरुवात. बॉस चषक 2026 तालुका हा पाटण वॉरियर्स ब विरुद्ध टीम 32 स्वराज्य शिराळा संघ या 2 संघादरम्यान या स्पर्धेची ओपनिंगची मॅच. तदनंतर होणारी मॅच आहे 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ. दोन्ही संघांनी मैदानावरती उपस्थित राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस भरपूर संघ आज आम्ही खेळवतोय याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर होणारी मॅच 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी. यानंतर होणारी मॅच असेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जाऊयात या स्पर्धेच्या पहिल्या मॅचच्या दिशेने, ओपनिंग मॅचच्या दिशेने, उद्घाटनीय मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत बॉलिंग मार्क वरती स्वतः संघ कर्णधार तयार. कॅप्टन नितीन कदम सिंगम आम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज सुशांत पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आम्हाला पाहायला मिळतील अमर. करूयात मॅचला सुरुवात. चार ओव्हरची मॅच अगदी आपण पाहतोय. पहिली फेरी आम्ही 4 ओव्हरच्या अंमलात आणू याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल नितीन कदम सिंगम टू बॅटर अमर. बॉस चषक 2026 चा पहिला बॉल फेकी केला जातोय. जरूर पंचांसाठी देखील सूचना दिली जाते. कोणता क्रुशियल मुवमेंट असेल, क्रुशियल डिसिजन असेल तर थोडासा वेळ घ्या तदनंतर डिसिजन पोहोचवा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉस चषक 2026 रबर बॉलचा आपण पाहतो ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला बॉल फेकी केला जातोय. नितीन कदम सिंगम समोर मात्र बॅटर आहेत अमर. नॉन स्ट्राईक एंडला आम्हाला पाहायला मिळत आहेत सुशांत पाटील. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बॉस चषक 2026 चा पहिला बॉल. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट.
भरपूर वेगावरती सवार होऊन बॅटर अमरच्या बॅट मधून बॉस चषक 2026 ची धमाकेदार सुरुवात करून देणारा येतोय दणदणीत षटकार. एक बॉल 6 धावा. पार रिप्ले टेलिकास्ट. पहिलाच बॉल होता. मनामध्ये काय चाललं होतं, मनामध्ये काय असो, धावा आम्ही मोठ्या जमवणार स्वराज्य शिराळा संघ सांगतोय. एक बॉल 6 धावा धावफलकावरती लगावलेत. पहिलाच गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज मुलाखतीमध्ये बोलला कमी धावापर्यंत आम्ही रोखण्याचे प्रयत्न करू. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा त्यांनी खर्च केलेत. दुसरा होता सरळच्या दिशेने खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक आहे शुभम, त्यांच्या डोक्यावरतून 2 बॉल. आता धावा धावफलकावरती लगावल्या जातील 10. फक्त आणि फक्त 2 बॉल पूर्ण झालेत बॉस चषक 2026 या स्पर्धेचे आणि पहिल्याच 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्यात. काय धमाकेदार सुरुवात आहे या संपूर्ण स्पर्धेची. दोन बॉल पूर्ण 10 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल फुल टॉस आहे. इनफिल्डला बीट केलाय. डीप वरती चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येतील. चेंडू फील्ड करतील. आर्यन होते. 1 रन येईल. आता मात्र या तिसऱ्या चेंडूवरती शांत ठेवले म्हणजे जवळपास पहिल्या 3 चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूवरती धावा धावफलकावरती जमवले गेले 11. 3 बॉल पूर्ण 11 धावा धावफलकावरती आलेत. पहिलीच ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये संघाचे संघ कर्णधार एक भारदस्त गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आला. डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल आहे. बॅट आणि पॅडच्या मधून जो गॅप होता त्या गॅप मधून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर 11 धावा. 4 बॉल पूर्ण आणि 11 धावा धावफलकावरती आलेत. चार बॉल पूर्ण 11 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉस चषक 2026 या स्पर्धेची प्रारंभिक मॅच उद्घाटन मॅच स्वराज्य शिराळा विरुद्ध टीम पाटण वॉरियर्स ब कमी गतीने हाताळला. तदनंतर वाईड +1 या 2 धावा ज्या एक्स्ट्राच्या आहेत ज्या धावफलकावरती आमचे स्कोरर जोडतायत. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 13. 4 बॉल पूर्ण 13 धावा धावफलकावरती आलेत. वा काय फटकाय, काय पीक केलाय, समोरच्या दिशेला फेकून दिलाय. प्रत्येक जण विचारामध्ये पडलाय हा फटका कसा खेळला. बॅटर सुशांत पाटील कळवतोय असा खेळला. पार रिप्ले टेलिकास्ट. पार रिप्ले टेलिकास्ट. सुब्या बॅटीने लेदर क्रिकेटचा फटका होता आणि तदनंतर मात्र 6 धावा देऊन गेला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण आणि 19 धावा धावफलकावरती आलेत. एक शेवटचा बॉल. या पहिल्याच गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्यामध्ये यश आलाय स्वराज्य शिराळा संघाला. वा काय फटका. गरकन गिरकी घेत असताना सरळ सीमारेषे पलीकडे विचार करायला लावणारा फटका. बॅटर सुशांत पाटीलच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी ओव्हर संपवणारा षटकार मॅक्सिमम. पहा 25 धावा धावफलकावरती आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. कोणती विकेट न गमवता 25 धावा धावफलकावरती जोडल्या आणि त्याच दरम्यान आमच्या कानापर्यंत अशी गोष्ट कळली की हळूहळू प्रत्येक जण या बॅटरला थोड्या दिवसापूर्वी आपण पाहतोय अपघातीमध्ये आपण तो पाहतोय अडकला गेला होता. डॉक्टर बोलला की खेळ थोडासा थांबवावा लागेल. नाही बोलला. स्वराज्य शिराळा संघासाठी मी खेळ करत राहीन आणि आज तो बॉस चषक 2026 मध्ये आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय नितीन कदम यांचा मात्र खरपूस समाचार घेतला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा विदाउट लॉस 25 रन. शिराळा स्वराज्य संघ. ओव्हर क्रमांक 2 जाऊयात. कारवट संघाचा खेळाडू पाटण वॉरियर्स ब संघासाठी बिलॉंग करतो ज्याचं नाव आहे सूरज शिंदे. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. आज सुट्टी घेऊन पाटण वॉरियर्स ब संघासाठी खेळ करण्यासाठी ते इकडे पोहोचले. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक देखील आपण पाहतोय रामदादा. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू या स्पर्धेमध्ये बॉस चषक 2026 या स्पर्धेमध्ये.
पहिलाच बॉल सूरजचा आपण पाहतोय. बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू आणि भरपूर उंचीवरतून चेंडू रिलीज करणारा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. त्याच्याजवळ ओव्हर क्रमांक 2 मध्ये चेंडू दिला. हीच तर ओळख आहे. पाटण तालुक्यामध्ये आपण पाहतोय शिवा जाधव बॉस यांच्या संपूर्ण कोर कमिटीच्या निगराणाखाली खेळाडू घडवले जातात. कारवट संघ, कारवट गाव आणि या कारवट गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पहा, त्याने पहिले 2 चेंडू निर्धाव प्रकारचे घेतलेले आहेत. 2 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या 25 वरती स्थिर. 11 पॅन्थर्स संघ, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, धर्मा पवार, तुम्ही देखील तयार राहायचं आहे. आणि तदनंतर ना इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ, दोन्ही संघांनी मैदानावरती उपलब्ध राहा आणि इनिंग ब्रेक मध्ये संघांचे संघ कर्णधार टॉस करण्यासाठी उपलब्ध राहतील. सूरज पहिल्या 2 चेंडूवरती शांत ठेवत होता, परंतु या चेंडूवरती क्रॉस बॅटेड आणि तदनंतर डीप मिड विकेट रिझनला 6 धावांची मोहर लगावले बॅटर अमरने. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 31. 3 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 31. 31 रन ऑन अ स्कोर बोर्ड. स्वराज्य 32 शिराळा संघ. अजून एक शॉट आम जाम केलाय, स्क्वेअर लेग रिझन ऑन फील्ड पूर्णपणे या 2 फलंदाजांनी स्वतःच्या नावावरती करून घेतले. पहिल्या 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या 6 धावेने संघाची धावसंख्या आता 37 चा आकडा गाठते. या जोडीला थांबवायचं कसं, यासाठी आता संदीप बावडेकर ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होता. तो गेलाय गोलंदाजाजवळ. थोडीशी चर्चा केली आहे, परंतु या चर्चेचे परिणाम मला तर वाटत नाही या जोडीवरती होतील. अशा प्रकारची घातक आणि विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत अमर आणि त्याचबरोबर सुशांत. अरायझोनरा चेंडू होता. थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न, प्रयोगामधून निष्पन्न काहीच होत नाहीये. तदनंतर मात्र वाईड बॉल येतो. एक एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल धावा 38 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि पहा, पहिल्या 1.4 चेंडूंचा खेळ आत्ताशी संपलाय. फटका हवेमध्ये फसलाय की काय, चेंडू हवेमध्ये एकावे घेत असताना क्षेत्ररक्षक त्याखाली येत आहेत. कॅच ड्रॉप केली जाते हरियाणाच्या माध्यमातून आणि तदनंतर बॅटर अमर जो विस्फोटक पद्धतीने त्याच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवत आहे, त्याची जेल मात्र सोडली जाते हरियाणाच्या माध्यमातून. पहा रिप्ले टेलिकास्ट. 1 रन. तदनंतर आता 5 बॉल पूर्ण. सूरजचा एक शेवटचा बॉल आहे. वेगवान स्टडी यॉर्कर चेंडूवरती उभं करून ठेवले या फलंदाजाला. सुशांतला मात्र या चेंडूवरती काहीच मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, डॉट बॉल आणि तदनंतर मात्र 2 ओव्हरचा एक चांगला खेळ संपतोय. पहा रिप्ले टेलिकास्ट. सटीक बॉल, टोक्रशर अगदी पायावरती जाऊन आदळलाय. या चेंडूवरती चितपट केलंय सुशांतला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 39 विदाउट लॉस, म्हणजे कोणती विकेट न गमवता ही पार्टनरशिप 39 धावांची बनवले. पहा स्वराज्य 32 शिराळा या संघाने. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मान्य सन्मान्य आदरणीय शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त, यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो आणि या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाला. तदनंतर मात्र उद्घाटन मॅच जशी हवी होती तशी धमाकेदार घडताना आम्हाला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या अखेरीस 39 धावा धावफलकावरती बॉलिंग मार्कवरती अजय आला. थोडीशी चर्चा केली जाते. ड्रिंक ब्रेक पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेत 12th मन टीम स्वराज्य 32 शिराळा संघाचे. त्याचबरोबर पाण्यासोबत मॅसेज देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले असतील. येणाऱ्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये याच दरम्यान झाली आहे. पहा आता पावसाचा जोर देखील या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये जास्त दिसतोय. अजयचा पहिला बॉल आहे आणि त्यावेळेला डी झोन मध्ये जातोय. पहा चेंडू डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. राईट झोनला चेंडू होता, पिक करता आला नाहीये. बॅट स्विंग करेपर्यंत जाऊन सरळ शरीरावरती आदळत होता आणि त्याच दरम्यान पहा आमचे अंपायर आहेत तिकडे संजयजी देसाई. मागील टुर्नामेंट होती, ही टुर्नामेंट होती, वारंवार पाठीशी उभ्या असतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या. स्क्वेअर लेग पंच.
अजय पवार संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 40, 40 रन ऑन अ स्कोर बोर्ड. अजयचा कट होणारा चेंडू अक्रॉस द बॅटेड आला आणि तदनंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषे पलीकडे. फक्त आणि फक्त 6 आणि 4 ची भाषा बोलतायत हे दोन फलंदाज स्वराज्य 32 शिराळा संघासाठी. रिप्ले टेलिकास्ट कट होणारा चेंडू बाहेरच्या बाजूला जात होता, शफल झाला, हवाक्यामध्ये घेतला आणि सरळ घरकन गिरकी घेऊन सीमारेषे पलीकडे पाठवून दिला. बॉस चषक 2026 ची पहिली मॅच. 46 धावा धावफलकावरती लगवले. 2 बॉल पूर्ण. बीमर बॉल आहे यावेळेला. पहा पंच कळवतात इट्स अ नो बॉल. टोटल धावा या चेंडूवरती आता असणार आहेत 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 48 धावा. आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल. बॉस चषक 2026 ची पहिली फ्री हिट. बॅटर अमर 11 मध्ये 32 वरती खेळत आहेत. ते खेळ करतील या बॉस चषक 2026 ची पहिला फ्री हिटचा बॉल. अजय पवार टू बॅटर अमर. फ्री हिटचा बॉल. अमर असले साधे चेंडू सोडत नाही. फ्री हिटचा चेंडू कसा सोडेल हे त्याने दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटच्या बॉल वरती गणागाती प्रहार. सरळ चेंडू सीमारेषे पार. अजय पवार वरती केलाय हा वार. अमरच्या बॅट मधून दमदार षटकार. तुम्हाला पहिले मॅच सुरू होण्यापूर्वी 2 चेंडू दिले जातील, त्यामध्ये तुम्ही चॉईस करू शकता. त्यानंतर पंच देतील तो चेंडू घेऊन तुम्हाला घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. फुल टॉस होता. बॅटच्या बॉटमला येऊन लागलाय. तदनंतर अजून एक येतोय धमाका. फुल टॉस. इलिमिनेशन पॉवर नव्हती. प्रत्येकाला वाटलं होतं अंतर पार करेल का चेंडू, परंतु बॅटर अर्थातच पाहायला गेलं तर अमर यांच्या बॅट मधून आला होता. सरळ सीमारेषे पलीकडे 44 धावांवरती खेळ करतोय रणधुरंदर स्वराज्य 32 शिराळा संघाचा. 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आलेत 60. 44 वरती स्वतः खेळ करतोय वैयक्तिक 13 मध्ये. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. बाबूराव पाटील तिकडे धावताय चेंडूच्या दिशेने. कॅच पकडले शेवटच्या क्षणी. धावता धावता थोडेसे पाठीमागे राहिले, परंतु त्यांचा हात त्या चेंडू पर्यंत पोहोचला आणि तदनंतर लपकली ही कॅच. आणि या कॅच साठी मुकादम यांच्या माध्यमातून 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. दर्जेदार कॅच पकडली जाते. पहा फटका फसला. बॅटची टॉप एज लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये एकावे घेत असताना शेवटच्या क्षणी मात्र बाबूराव पाटील यांनी मात्र ही कॅच पकडली, कंप्लीट केली आणि एक विस्फोटक खेळ करत असणारा बॅटर अमरला पुन्हा डगआउटच्या दिशेने पाठवलं. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनिकेत. 5 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 44 धावांवरती बाद होताना आम्हाला पाहायला मिळतात. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला उभं करून ठेवलंय आणि या सलामीचा फलंदाज डगआउटच्या दिशेने आलाय. दर्जेदार खेळ. अनिकेत आलेत नवीन बॅटर. इन ॲट नंबर 3 क्रमांक 3 वरचा फलंदाज स्वराज्य 32 शिराळा या संघासाठी बिलॉंग करतात. क्रमांक 3 वरती आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉस चषक 2026. हा वाईट बॉल आहे. हा वाईट बॉल आहे. पहा अजयचा वाईट बॉल असेल आणि या वाईट बॉल निश्चित संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर होते. संघाची धावसंख्या आता 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकसष्ट धावा माफी असावी. 61 धावा धावफलकावरती आहेत. अजयचा हा बॉल बॅटच्या स्टिकर वरती येऊन आदळत होता. थोडंसं थांबवलंय नॉन स्ट्राईक अँड बॅटर सुशांतने. येणाऱ्या ओव्हरमध्ये जास्तीचा खेळ तो करायचा विचार करतोय. ओव्हर संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 61 धावा धावफलकावरती आलेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तो गडी होता ज्यानं स्वतःच्या स्वबळावरती 44 धावा जमवून दिल्या आपल्या संघाला. आणि संघाची धावसंख्या आता 3 ओव्हरच्या अखेरीस 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला स्पीडअप घ्यायचंय. जास्त वेळ कोणी घेऊ नका. पंच तुम्हाला मी सकाळच्या सत्रापासून सूचना देतोय. वारंवार वॉर्निंग द्यायचे तुम्ही प्रत्येक संघासाठी.
तालुका हाफ तदनंतर ग्रामीणचे देखील संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. बॉस चषक 2026 या कारणास्तव थोडीशी घाई करायची आणि प्रत्येकाच्या आग्रहानुसार आम्ही 4-4 ओव्हरच्या मॅचेस या कव्हर अप करतोय. जाऊयात ओव्हर क्रमांक 4 अखेरचं षटक बॉलिंग मार्क वरती शैलेश तयार होत आहेत. समोर मात्र सुशांत आहे, जखमी झालेला योद्धा असंही बोलायला हरकत नाहीये. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. थांबलाय थोडासा. पहिला बॉल डॉट प्रकारचा येतोय. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. पहिला बॉल डॉट 61 धाव फलकावरती. शैलेशचा दुसरा बॉल राईज होणारा चेंडू होता. डॉट प्रकारचा येतोय. पहिले 2 बॉल तर डॉट आलेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये पाटण वॉरियर्स बी टीम कडून कशी कामगिरी केली जाईल, शैलेशवरती विशेष करून जबाबदारी असेल. तदनंतर होणारी मॅच बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी विरुद्ध टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर. बॉन्डलाईन वरती चेंडू फील्ड होतोय आर्यन यांच्या माध्यमातून. इकडे 1 रन पूर्ण केली जाईल. या तिसऱ्या बॉलवरती 1 रन येते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या 62 आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती तर कमी धावा खर्च करतोय शैलेश, परंतु येणारे 3 चेंडू अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती. संघ कर्णधार बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. सडीक चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सूरज शिंदे आहेत तिकडे क्षेत्ररक्षक. अजून एक सिंगल रन प्राप्त केले जाते. पहिले 4 चेंडू हाताळले, त्याच्यावरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली दमदार स्पर्धा बॉस चषक 2026 ची ओपनिंगची मॅच. अजून एक सिंगल. आता मात्र ओव्हर थ्रो आहेत तिकडे. विकेट किपर चेंडू फील्ड करतात. तदनंतर मात्र या चेंडूवरती देखील एक सिंगल रन प्राप्त होते आणि या सिंगल निशी 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 64. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्यानं मात्र धावांवरती रोख आणला. पहा अजून एक चांगल्या प्रकारचा चेंडू. तदनंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील. एकच रन या देखील चेंडूवरती येते आणि संपूर्ण ओव्हर हाताळत असताना एक महत्वपूर्ण स्पेल पूर्ण केलाय. अर्थातच ज्याचं नाव आहे शैलेश काळे, त्यानं फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये धावा खर्च केले 4 आणि टोटल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 65 आणि विजयासाठी गरज असेल आता 66 धावांची. टीम पाटण वॉरियर्स ब या संघाला. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी विरुद्ध टीम 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन धर्मा पवार. चला या टॉस करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती हा टॉस आम्ही करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते जसे जसे तुम्हाला आवाज दिला जाईल तसे तसे लगेचच या कोऑपरेट करा. अशा दिवसामध्ये जवळपास भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला खेळवायच्या आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 66 धाव्यांची गरज. समीकरण ऑन स्क्रीन वरती की स्कोरच्या माध्यमातून शो केलंय. जाऊयात टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच आहे बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी विरुद्ध टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स. चला संघ कर्णधार या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स विरुद्ध टीम बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते.
चला संघ कर्णधार अखेरचा कॉल आहे. मुकादम यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. एका बाजूला टीम बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. स्पिन दी कॉइन नाणेफेकीचा कौल केला जातोय मुकादम यांच्या शुभ हस्ते. छापा कॉल आहे. काटा. टॉस विन टीम जावळी संघ. महत्वपूर्ण डिसिजन काय असेल तुमचा? टॉस जिंकलाय तुम्ही. 5 मिनिटांमध्ये आम्ही सांगतो निर्णय. या स्पर्धेमध्ये आपला संघ नोंदवला, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळायला आला, ते आयोजन पाहताय बॉस चषक 2026 या संपूर्ण आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन खूप सुंदर केलं आहे सरांनी, तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला टीम आम्हाला पाहायला मिळते बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ, तर दुसऱ्या बाजूला टीम आम्हाला पाहायला मिळते सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स. या दोन संघादरम्यान यानंतरची लढत होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जाऊयात बॉस चषक 2026च्या पहिल्या ओपनिंगच्या मॅचच्या दिशेने. ओपनिंग मॅचचा दुसरा डाव मॅचच्या आतमध्ये लगेचच आपण एंटर करतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. त्यांचं नाव आहे संदीप बावडेकर आणि शैलेश काळे. आव्हान आहे विजयासाठी 66 धावांचं, आणि 66 धावांचं भलं मोठं आव्हान येऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावा 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी शैलेश काळे आणि त्याचबरोबर संदीप बावडेकर पाडणचा मॅक्सवेल याला बोललं जातं. 66 धावांचा रनचेस आहे आणि रनचेस करण्यासाठी या टीमची पाटण वॉरियर्स बस संघाची सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आकाश यांचा 1 रन खर्च करून जातोय आणि या रनचेसला सुरुवात देखील होते. लिव्ह केलाय चेंडू, वाईड साठी मागणी करत होते, परंतु हा बॉल येतोय डॉट. निर्धाव चेंडू येतोय. 2 बॉल पूर्ण झालेत. आकाश पहिले षटक हाताळताना सुराज्य 32 शिराळा संघाकडून. पहिलं षटक खूप महत्वपूर्ण आहे. संदीप बावडेकरने उंची तर भरपूर गाठले, अंतर किती, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत का? होय आलेत. संदीप बावडेकर यांना मात्र पहिला चेंडू फेस करत असताना सरळ बॅक अगदी आपण पाहतो डगावच्या दिशेने पाठवून दिलाय. पहिला झटका पाटण वॉरियर्स ब या संघाला संदीप बावडेकर यांच्या रूपामध्ये लागतोय. तीन बॉल पूर्ण, धावफलकावरती धाव फक्त आणि फक्त 1, आणि त्याचबरोबर एक विकेट देखील आता संदीप बावडेकर यांच्या स्वरूपामध्ये लागली आहे. तदनंतर आता मैदानाच्या आतमध्ये अजय पवार चाललाय पहा, त्याच्यावरती आता जबाबदारी असेल 66 धावा ह्या मात्र जमवण्याचा. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ कर्णधार डिसिजन कळवायचा आहे. जास्त वेळ नका घेऊ, सोबत येताना आपला डिसिजन घेऊन येत चला. प्रत्येक संघाला आम्ही सूचना देतो आणि विनंती देखील करतो. अजय पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
नवीन बॅटर अजय पवार मैदानाच्या आतमध्ये आलेत, एंटर करतायत. राईट झोनला चेंडू होता, पंच कळवतील वाईट बॉल आहे, उंचीवरतून ट्रॅव्हल करतोय, आवाक्यामध्ये नव्हता. आणि तदनंतर या वाईट बॉलनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा 2. तदनंतर देखील एक चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला आहे, त्याच्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल रन प्राप्त केले जाते. स्ट्राईक रोटेशन पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने चाललंय पाटण वॉरियर्स ब संघाचं, परंतु स्ट्राईक रोटेट करून चालणार नाहीये, मोठे फटके हवेत. पुन्हा एकदा नो बॉल आहे, म्हणजे आता येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. लय पकडण्यासाठी, गाडी पटरीवरती आणण्यासाठी पाटण वॉरियर्स ब संघासाठी हा महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. तो सामना करणार आहे शैलेश काळे. वा पा आम्ही जशी चर्चा केली आणि तसाच खेळ त्या ऐकलंय, त्या कानापर्यंत पोहोचलाय शैलेशच्या, त्यानं मात्र विरकावून दिलाय. बॉस चषक 2026 चा अजून एक धमाकेदार फटका, षटकार, रिप्ले टेलिकास्ट. फ्रीटचा बॉल होता आणि सरळ सीमारेषे पलीकडे पाठवले शैलेश काळेने. आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता 5 बॉल पूर्ण आणि धावफलकावरती धावा येत आहेत 10. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. डगआउट मधून आवाज येतोय, अजून एक मारायचा आहे आणि तो केसला तर एक चांगली सरासरी मात्र आपण पाहतोय, आम्हाला पाहायला मिळेल. नंतर देखील शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट एक सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली आहे. निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 11. पहिल्या ओव्हरचा चांगला खेळ या वेळेला संपला जातोय. आकाशची ओव्हर संपले ना, आकाशने फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये एक विकेट मिळवत असताना 11 धावा खर्च केलेत. आता समीकरण ऑनस्क्रीन वरती की स्कोरच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 18 चेंडूमध्ये 55 धाव्यांची गरज आहे. आणि सूचना देतोय पुणे कोर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिली जाते, टॉस करण्यासाठी जो संघ करणार येईल तो सोबत डिसिजन घेऊन येईल, याची देखील नोंद घ्या. आणि टीम बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी लास्ट कॉल आहे, डिसिजन कळवा. 18 बॉल मध्ये 55 धाव्यांची गरज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बॉलर अमर तयार, ज्यानं 44 धावांची एक दमदार खेळी केली होती. तदनंतर अष्टपैलू खेळ करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती तो आलाय अमर. 18 मध्ये 55 बनवायचे. शैलेश आणि नॉस्ट्राइक एंडला अजय पवार आहेत, मॅन फ्रॉम वाटोळे. सडिक बॉल होता खोलवर टप्प्याचा, त्याच्यावरती ताकद इलिमिनेशन कमी पडतंय, सिंगल रन पूर्ण केली जाते. एकच रन एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 12. एक बॉल पूर्ण आणि 12 धावा धावफलकावरती आलेत. कमी गतीने हाताळलं, फसवलं, जाणून घेतलं अजयच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. पुढे होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा टप्पा मागे खेचला, कट केला आणि डॉट बॉल घेतला. 2 बॉल पूर्ण 12 धावा धावफलकावरती आहेत. अजून एकदा अवे फ्रॉम दी बॉडी, भरपूर दूरवर फेकी केला जातोय. पंच कळवतात वाईट बॉल आहे. या वाईट बॉलनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 13. तदनंतर होणारी मॅच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळते बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला स्विंग केला जातोय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहा रिप्ले टेलिकास्ट की स्कोरच्या माध्यमातून सर्व काही कॅप्चर केलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. हीच तर खासियत या गोलंदाजाची, अचूकता. फुलटॉस होता, बैठक फटका खाली बसला, चेंडूला आवाक्यामध्ये घेतला आणि सरळ दिशेला फेकून दिला. 6 धाव्यांसाठी अजय पवार बँडेड, षटकार. एकोणवीस धावा, 4 बॉल पूर्ण झालेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पा रिप्ले टेलिकास्ट बैठक फटका आला होता, समोरच्या दिशेला आला होता.
या यॉर्कर चेंडूला फुलटॉस बनवलंय त्यानं. अजून एक आहे की काय, चेंडू हवेमध्ये तर आहे, अंतर किती पार करेल. वा, इकडेही कॅच कंप्लीट केले. पंच कळवतात बॅटर आउट असेल. शेवटच्या क्षणी बॉन्ड्रोफ वरती नजर ठेवून होता आणि तदनंतर मात्र कॅच पकडली जाते. सेफ हँड. बॅटर अजय पवारचा चांगला खेळ चालू होता, त्यामध्ये आणलाय अडथळा. गोलंदाज अमरने. बॅटर अजय पवार बॅक टू दी डगआउट. पहा रिप्ले टेलिकास्ट. की स्कोररचे आमचे कॅमेरामन, मुख्य कॅमेरामन आहेत, त्यांच्या माध्यमातून एक सर्व क्षण कैद केलेत. की स्कोरर. तदनंतर अजय जसा बाहेर गेला तसा मात्र अजून एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, ज्याचं नाव आहे शतायू सूर्यवंशी. गाव आहे कराटे. जुगादेवी स्पोर्ट्स कराटे संघाला ग्रामीण क्रिकेट पाटण तालुक्यामध्ये खेळत असताना तो सूर्यवंशी आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आयकॉन खेळाडू. एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक सोडली आहे. डेंजर झोन वरती शतायू धावत होता आणि इकडे 2 धावा पूर्ण करतोय शतायू सूर्यवंशी आणि या 2 धावांनीशी संघाची धावसंख्या आता 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा आलेत. 21 समीकरण असं येणारे 12 बॉल आणि 45 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, तेव्हा मात्र पुढील फेरीचं तिकीट तुमच्यासाठी फिक्स असेल. याची देखील नोंद घ्यायची. पाटण वॉरियर्स ब संघ ही कामगिरी कोण करेल? जो कामगिरी करेल तो आजच्या दिवसामध्ये चमकत राहील या बॉस चषक 2026 मध्ये. जाऊयात ओव्हर क्रमांक 3च्या दिशेने. चला, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलिंग मार्कवरती लगेच गोलंदाज या. बॉलर तयार होत आहेत. मॅचला आम्ही सुरुवात करतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत, या कारणास्तव आम्ही घाई करणार आहे. तुमचे देखील सहकार्य असू देत. 12 मध्ये 45 धावेंची गरज विजयासाठी. संदीप आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एक महत्वपूर्ण षटक आहे मुकादम. या षटकामध्ये धावा बनवल्या शैलेश आणि शतायूने तर मॅच मध्ये एंटर करू शकते टीम पाटण वॉरियर्स ब संघ. हे षटक महत्वपूर्ण आहे. किती धावा बनवल्या जातील? जेमतेम 20 ते 25 धावा या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे आणि ते येणार आहेत का? चला, मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका अंपायर. पहिलाच बॉल. या वेळेला डी पॉइंट मध्ये धावा किती आहेत? 4 धावा आहेत. 5 चौकार आहे आणि या चौकारांनीशी इरादे स्पष्ट केले त्या रनचेसचे शैलेश काळेने. बाबा राजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ त्यांनी मात्र गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले बॅटिंग करण्यासाठी टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स. बॅटिंगसाठी तयार राहायचं 11 पॅन्थर्स कॅप्टन धर्मा पवार अँड कंपनी. तर फिल्डिंगसाठी तयार राहायचं टीम जावळी संघ. ही मॅच संपली की लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील प्रवेश करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. बॉस चषक 2026 11 चेंडूमध्ये 41 धाव्यांची गरज. शैलेशवरती सर्वांच्या नजरा आहेत. या ओव्हरचा पहिला बॉल डी पॉइंट मध्ये फॉरवर्ड मध्ये 4 धावा त्याने मिळवल्या. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज. बॉलिंग मार्क वरतून संदीप. कट करण्याची कला त्यामध्ये तो अवगत आहे. काय घडेल? फुल टॉस. ताकद कमी. क्षेत्ररक्षक आले. लपकली कॅच. शैलेशला एक चांगली संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि विकेट मात्र माघारी जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करतील. पाटण वॉरियर्स ब टीम कडून आर्यन पवार. आर्यन स्पोर्ट्सचे ओनर आहेत आर्यन आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील पाटण तालुक्यामध्ये भरपूर चर्चेत आहेत. ते आता मैदानाच्या आतमध्ये एंटर करताय. संघ अडचणीमध्ये सापडलाय. 10 मध्ये 41 हवेत आणि या ओव्हरमध्ये येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा त्यामधल्या जमवल्या जातील? त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अतुलजी बालेकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये ते देखील खेळ करताना पाहायला मिळतील. तालुका हाफ मध्ये
साताऱ्याचा मलिंगा म्हणून ज्यांना संबोधलं जातं अतुलजी बालेकर. जाव्या मॅचच्या दिशेने 10 मध्ये हवेत 41 धावा कशा बनवल्या जातील. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीला शतायू सूर्यवंशी. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ नका घेऊ. नाहीये याच्यावरती फक्त आणि फक्त 2201 रन आम्हाला पाहायला मिळते. जास्त काही मिळत नाहीये, फक्त आणि फक्त 2201 रन आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 26. 9 मध्ये 40 धावेंची गरज. आता जास्तीच्या सरासरीने धावा जमवणे गरजेचं आहे पाटण वॉरियर्स ब संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने 32 सुराज शिराळा संघ त्यांनी मात्र झोकून दिले बॉस चषक 2026 या स्पर्धेमध्ये. तालुका हापमध्ये पहा यावेळी देखील बॅट स्विंग केली, परंतु तितकासा संपर्क होत नाहीये. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊन आर्यन पवारला देखील. आता 8 चेंडूमध्ये हवेत 40 धावा. तदनंतर होणारी मॅच जावळी संघ बाबराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ फील्डिंग करेल. बॅटिंग करणारी टीम असेल 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. दोन्ही संघांनी तयार राहायचं आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच संपली की आपण एंटर करणार आहोत. 7 चेंडूमध्ये आता 40 धावांची गरज. फटका हवेमध्ये डी झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय. समीकरण बदलत आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, शेवटची 1 ओव्हर शिल्लक. विजयासाठी 39 धावेंची गरज. पूर्णपणे मॅच मुठीमध्ये पकडून ठेवली आहे टीम स्वराज्य 32 शिराळा या संघाने. बॉस चषक 2026 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो. आजचा पहिला दिवस, ही 3 दिवसीय स्पर्धा, एक दमदार आयोजन, एक ऐतिहासिक आयोजन आणि आयोजनाची अंमलबजावणी येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळेल. अगदी कॉमेंटेटरची मांदियाळी देखील आजच्या दिवसामध्ये आहे. आमची संपूर्ण लाईव्ह टीम त्याचबरोबर एडिटर्स देखील 3 दिवसामध्ये जोडले जातील. संपूर्ण कोर कमिटी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील अग्रगण्य संघ या स्पर्धेमध्ये खेळ करतायत. तालुक्यामधील अग्रगण्य संघ या स्पर्धेमध्ये खेळ करतायत. एक दमदार खेळ, दमदार स्पर्धा म्हणजे बॉस चषक 2026. त्याचबरोबर नवी मुंबईमधील ग्रामीण संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळ करतायत आणि प्रथमतः बॉस चषक मध्ये घडतंय. तालुक्यामध्ये नवी मुंबईमधील ग्रामीणचे संघ खेळ करणारा असोसिएशन स्पर्धा कोणती असेल तर बॉस चषक 2026 ही स्पर्धा आहे. पहा पहिलाच बॉल यावेळेला बाईच्या स्वरूपाची एक सिंगल आणि या सिंगल निशी जास्त काही धावफलकावरती फरक पडत नाहीये. 5 मध्ये आता 38 धाव्यांची गरज आहे. कमी गतीने हाताळलाय, फसवलं या चेंडूवरती शतायूला देखील. पहा पहिले 2 बॉल. वाईट बॉल येतोय. प्रियांका आहेत बॉलिंग मार्क वरती. शतायूच्या बॅट मधून फ्लिक केलाय. 6 धावा. लेट पण थेट येतोय. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वर, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 35. नाहीये यावेळी देखील सिंगल रन येते. बाईच्या स्वरूपाची सिंगल रन. या सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 36. 3 चेंडूमध्ये आता 30 धाव्यांची गरज. एक फटका तुम्हाला 10 धावेचा हवा. डॉट बॉल, निर्धाव बॉल येतोय. आता पूर्णपणे मॅच स्वराज्य 32 शिराळा संघाने मुठीमध्ये पकडून ठेवले. बॅटिंग असेल, अमर आले होते. 44 धावा त्यांच्या बॅटमधून ठोठावल्या. त्यानंतर गोलंदाजी युनिटने देखील त्यांचं काम चोखपणे पार पाडलं. 2 मध्ये आता 30 धाव्यांची गरज आहे. कमी गतीने हाताळलाय. शतायूच्या बॅटमधून अजून एक येतोय का स्वराज्य 32 शिराळाच्या विरोधामध्ये. अजून एक दमदार षटकार
आणि या 6 धाव्यांची संघाची धावसंख्या आता 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॉस चषक 2026 ची प्रारंभिक मॅच, ओपनिंग मॅच, जो मात्र संघ घेऊन चाललाय आपल्या बाजूने. 1 मध्ये 24 धाव्यांची गरज. डॉट बॉल, मॅच फिनिश होते, मॅच जिंकली जाते. या प्रारंभिक आणि उद्घाटन मॅच मध्ये यश मिळवलंय टीम स्वराज्य 32 शिराळा या संघाने. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. चला या बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ, कॅप्टन अँड कंपनी या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे. लगेच जास्त वेळ कोणीही घेऊ नका आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे. टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स. पुनश्च बॉस चषक 2026 मध्ये प्रत्येक मान्यवर, प्रत्येक संघांचे संघ मालक, खेळाडू वर्ग, जो जो घटक या स्पर्धेसाठी आजच्या पहिल्या दिवसामध्ये